चलिए शुरू करते हैं। चलो भाई देखो अब मैं क्या कर। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरती। तर कशा आहेत मित्रांनो तुम्ही? तर काय आजचा डेमो वगैरे बघितला का नाही? डेमो जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा। तुम्ही काय दोन्ही पण करत नाही राहा। एक लाईक करणं तुम्हाला खूप अवघड जातं का सांगा बरं मला? तुमच्यासाठी मी इतका मोठा व्हिडिओ तयार करतो आणि तुम्ही साधी एक लाईक करत नाही, तर आत्ताच एक लाईक करा बरं चला। तर मग आणि तुमच्याकडं विदाउट वॉटरमार्क अलर्ट मोशन आहे का नसेल तर आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तिथून अलर्ट मोशन डाउनलोड करून घ्या। कॅपकट पण आहे आणि VN पण आहे, ॲड फ्रीचं VN देखील आहे, तिथून जाऊन VN पण आहे आणि तिथे एक VPN आहे बघा कॅपकटसाठी। त्या VPNवर ॲड वगैरे काही येत नाही आहे, तिथून तुम्ही VPN ते डाउनलोड करून घ्या। तर काय चला मग सुरू करूया आपला व्हिडिओ। तर मग काय आला तर आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती। तर बिटमार्क ॲड वगैरे करून घेतली असेल बिटमार्क ॲड करून घ्या। मी बिटमार्कवरती टच करून घेतो, तर अशा प्रकारे बिटमार्क दिसणार आहे आपल्याला। आणि हे जे बारीक बारीक बिट आहेत काही छोटे छोटे फोटोचे, ते तुम्हाला डायरेक्ट बिट दिलेले आहेत की त्यामुळे तुम्हाला ॲड करायचं काही टेन्शन नाही बघा। फक्त तुम्हाला फोटो वगैरे चेंज करायचा असताना ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपवरती जायचं आहे। अशा प्रकारे फोटो दिसणार आहेत आपल्याला। तर फोटो वगैरे चेंज करायचा असेलच तर फोटोवरती टच करून घ्या आणि कलर अँड फिल्मवरती जाऊन लेअरवरती टच करून घ्या। अशा प्रकारे फोटो दिसतील। कोणताही फोटो एखादा ॲड करून घ्या अशा प्रकारे। जास्ती करून तर काय ॲड करायची गरज नाही तुम्हाला काय करतो मी फोटो ॲड करतो। अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतो। 2 मिनिट मित्रांनो, तुमचा पण टाईम वाचेल। तर अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घेतलेले आहेत मित्रांनो। तसं तुमचा पण टाईम जाऊ नये म्हणून जरा फास्ट करत आहे। अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर काय बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटवरती। बॅकला येतो, इथं आपलं शेक इफेक्ट प्रीसेट आहे। हे अशा प्रकारे आपली प्रीसेट दिसणार आहे मित्रांनो, ती बघा। तर काही करायचं नाही, अगोदर काय करायचं पहिला जे फोटोवर टच करून घ्यायचा आहे त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी झाल्याच्या नंतर बॅकला यायचं आहे आणि असे फोटोवरती टच करून 1 नंबरचा फोटो आहे ना त्यावर इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। 1 नंबरचा फोटो एकाड एक फोटो आपल्या इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। घ्या म्हणजे 1 नंबरचा फोटोला इफेक्ट दिला, 2nd नंबर सोडायचा, 3rd नंबरचा द्यायचा आहे। अशा प्रकारे करायचं नाही मित्रांनो। थोडं समोर बघा, समोर खूप अवघड आहे। तर मी करतो ॲड। तर अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं आहे ॲड। आणि मित्रांनो हा जे छोटा फोटो आहे आणि याच्यानंतर याचा जो मोठा फोटो आहे का त्या फोटोला द्यायचा नाही आहे मित्रांनो। तर समोर यायचं आहे आपल्याला। तर समोर आल्यावर हा जो 1 नंबरचा फोटो आहे ना त्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। इफेक्ट ॲड झाल्यानंतर असे एकाड एक आता इथून पुढे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी ॲड करून घेतो। तर सर्व प्रकारचे इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर आपण 1 नंबर डबल शेक इफेक्ट प्रीसेटवरती जाऊ, बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटवरती जाऊ। मी हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे ना तो त्या फोटोवर त्याला आपण इफेक्ट कॉपी करून घेऊया। इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर आपल्या बिटमार्क प्रीसेटवरती येऊया। तर बिटमार्क प्रीसेटवरती आल्यावर हा जो आपण सोडलेला फोटो आहे ना मध्ये हा जो आहे ना हे सेंटरला सोडलेला फोटो आहे ना फोटोवरती आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचं काय अवघड नसतं, ते एकदा शिकावं लागतं व्हिडिओ कसं बनायचं। तर एकदा झालं का डोक्यामध्ये बसला का व्हिडिओ असा बनवायचा आहे, असेच एकाड एक फोटो जे आहेत राहिलेले त्याला एकदा आपण ॲड करून घेऊया। हा बघा, हा इथपस्त आहेत लास्ट इफेक्ट। तर मग अशा प्रकारे या आपण फोटोला इफेक्ट ॲड झाल्याच्या नंतर बॅकला शेक इफेक्ट आणि 3 नंबरचा जो इफेक्ट आहे लास्ट इफेक्ट तो कॉपी करून घेऊया आणि बिटमार्क प्रीसेटवरती आल्याच्या नंतर हा जो मोठा फोटो आहे हा बघा, या फोटोला आपण हा इफेक्ट ॲड करून घेऊया। अशा प्रकारे इफेक्ट दिसणार आहे मित्रांनो। तर अशा
प्रकारे इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर बॅकला शेक इफेक्टची वरती जाऊया आणि हे जे आहेत का लेअरला कॉपी करून घेऊ. कॉपी 5 लेयर्सवरती जाऊन बॅकला येऊ आणि बिटमार्कची वरती जाऊन लेअरवरती टच करून पेस्ट 5 लेयर्स करून टाकायचं आहे. त्या अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो. आणि काय करूया आपण रेक्टँगल ॲड करून घेऊया. प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल ॲड करायचा आहे. प्रेस टू कंपॅरिझन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि कलर अँड फिलवरती जाऊन नो कलर देऊन टाकायचा आहे आणि डबल लेअरवरती क्लिक करायचं आहे. बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं आहे आणि इथं व्हाईट शॅडो करून ऑन करायचं आहे. लेंथ थोडी वाढून घ्यायची आहे. अशा प्रकारे लेंथ दिसणार आहे. लेअरची लेंथ वाढून घेऊया आणि काय करायचं आपल्याला ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायची आहे. डबल प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. त्याला फिल कंप्रेशन एरिया करून घ्यायचा आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन त्या कलरच्या साईडला आहे त्याला असा थोडा खाली स्पेसिंग घ्यायचा आहे. त्याला वरी करायचा आहे. तर अशा प्रकारे शॅडो ॲड करून घ्यायचा आहे. ॲडजस्टमेंट करून व्हाईटवरती क्लिक करून 2 नंबर क्लिक करून ट्रान्सपॅरेंट करून घ्यायचा आहे आणि जी लेंथ आहे वाढून घ्यायची आहे. वाटतं तर मित्रांनो थोडं याला ॲडजस्ट करू शकता आपण आपल्या फोटोनुसार. तर थोडी शॅडो वरी करून घ्यायची आहे. बॅकला येऊन शेक इफेक्ट प्रेसेटवरती जाऊया आणि हा जो आहे ना ओढत तुझ्या आगमनाची हा PNG आहे ते कॉपी करून ते पेस्ट करून टाकायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपला व्हिडिओ दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ होता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून टाका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. सपोर्ट राहू द्या तुमचा. सपोर्ट असाल तर मी रोज 2 व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबवरती. मित्रांनो तुम्हाला सोप्या पद्धतीचे व्हिडिओ टाकत आहे. जास्त इफेक्ट वगैरे ॲड करायची गरज नाही तुम्हाला. छोट्या फोटोवरती इफेक्ट ऑलरेडी दिलेले आहेत. ते तुम्हाला फोटो चेंज करायचं ठेवलेला आहे. तितकं थोडं करा मित्रांनो तुम्ही ॲडजस्ट. तर अशा प्रकारे आहे व्हिडिओ आणि इथपर्यंत आला असेल तर तुमचे धन्यवाद व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर राम राम.